ब्रेकनंतर आपलं स्वागत. पुढची बातमी पाहूयात. पुण्यातील चाकण शिक्रापूर महामार्गावर भरधाव कंटेनर चालकाचा थरार पाहायला मिळाला. या भरधाव कंटेनरनं अनेक वाहनांना धडक दिली. कंटेनरच्या धडकेत 4 जण जखमी झालेत. पळून जाणाऱ्या कंटेनर चालकाला डंपर आडवा घालून दुचाकीस्वारांनी थांबवलं आणि त्याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा नवीन वर्षातील पहिला हप्ता कधी मिळणार याकडे लाभार्थी महिलांचे डोळे लागले. अशातच नवीन वर्षातील या योजनेच्या पहिल्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आलेली असून 26 जानेवारी हा हप्ता मिळणार असल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं. त्यामुळे लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे 26 जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि 3 ते 4 दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल. लाडक्या बहिणींना 1500चा हप्ता मिळणार आहे. तसंच मार्च महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पाआधी फेब्रुवारी महिन्याचा सुद्धा हप्ता मिळेल अशी माहिती त्यांनी दिली आहे. तर बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी प्रदर्शनात शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले होते आणि याच कार्यक्रमात सुप्रिया सुळे आणि सुनेत्र पवार एकाच मंचावर शेजारी शेजारी बसून गप्पा मारतानाही दिसल्या. बारामतीत निवडणुकीनंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावरती आले. कृषी प्रदर्शनाला पवार काका पुतणे एकत्र आलेले. मात्र अजितदादा, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी एकमेकांकडे बघितलंही नाही. शिवाय एकमेकांना नमस्कार करणं देखील टाळल्याचं दिसून आलंय. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीमध्ये एकमेकींच्या विरोधात लढलेल्या सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या देखील एकाच मंचावरती शेजारी शेजारी बसलेल्या होत्या. यावेळेला त्यांनी एकमेकांशी संवाद साधलाय. नणंद भाऊजाईंच्या या गप्पांची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. नवीन वर्षाच्या आणि संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा देऊन तिळगुळ घेऊया. आज कुठलं इलेक्शन यावर्षी जवळ नाहीये, त्याच्यामुळे वर्षभर एकामेकाशी गोड बोलूया. या कार्यक्रमानंतर सुळेंनी पवार कुटुंब एकच असल्याचं म्हटलंय. पवार फॅमिली एकच आहे. राजकीय दृष्ट्या माझ्या राजकीय प्रोफेशनल लाईफ इज डिफरंट अँड पर्सनल लाईफ इज डिफरंट. एकूणच बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राच्या या कृषी प्रदर्शनात एकीकडे दुरावा तर दुसरीकडे संवाद बघायला मिळाला. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा अद्यापही फरार आहे. पोलिसांच्या टीमकडून त्याचा शोध घेतला जातोय. मात्र अद्यापही या आरोपीला शोधण्यात पोलिसांना यश आलेलं नाहीये. दरम्यान सैफवर हल्ला करणारा आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानं सर्वजण चिंतेत आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत. सैफची पत्नी अभिनेत्री करीना कपूर खाननं हल्ल्यानंतर पहिल्यांदाच वक्तव्य केलंय. त्यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून सर्वांचे प्रार्थना केल्याबद्दल आभार मानलेले आहेत आणि या धक्क्यातून सावरण्यासाठी करीनानं लोकांना संयम बाळगावा आणि कुटुंबाला वेळ द्यावा असं सांगितलंय. बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कृष्णा आंधळे अद्याप फरारच आहे. या घटनेला 1.25 महिना लोटतोय. तर पोलिसांनी आतापर्यंत 7 आरोपींना अटक केली आहे. वाल्मिक कराड यानं खुनाचा कट रचल्यावरून त्याचाही तपास एसआयटी करते. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शस्त्र परवान्यांबाबत महत्त्वाची कारवाई केलेली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 162 जणांचे बंदुकांचे परवाने रद्द करण्यात आलेत. बहुतेक जण गुन्हेगार असल्याचं उघड झालंय. सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी आता परभणी ते मुंबई असा लॉंग मार्च काढण्यात येणार आहे. आजपासून परभणीतून या मोर्चाला सुरुवात होईल. या मोर्चामध्ये विविध संघटना सहभागी होणार आहेत. भारताच्या धर्मनिरपेक्ष रचनेसाठी प्रार्थनास्थळ कायदा गरजेचा असल्याचं सांगत काँग्रेसनं या कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याआधी देखील अनेकांनी या प्रकरणी याचिका दाखल केल्या आहेत. काँग्रेसच्या याचिकेसह विविध याचिकांवर आता 17 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. कल्याण कसारा रेल्वे मार्गावरील खडावली स्थानकाजवळ 70 वर्षीय वृद्धाला मारहाण करण्यात आली. मारहाण करून वृद्धाकडील सोन्याची चेन आणि मोबाईल घेऊन चोरटे पसार झाले. एक 1000 शेतकऱ्यांच्या शेतात प्रयोग सुरू आहेत. हे तंत्र नीट वापरलं तर प्रति एकर 120 टनापर्यंत ऊस घेणं शक्य आहे असं शरद पवार यांनी म्हटलं. तर ऑक्सफर्ड आणि मायक्रोसॉफ्टचा मी अंतःकरणापासून आभारी आहे असंही पवार म्हटलं. चाकण शिक्रापूर रस्त्यावर भरधाव माल वाहतूक कंटेनरनं 10 ते 12 गाड्यांना चिरडलं. यात अनेक जण जखमी झाले असून अपघातात मोठी वित्तहानी झाली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गाडीचंही मोठं नुकसान झालंय. चाकणमध्ये मालवाहतूक कंटेनरचा पाठलाग करून पकडण्याचा पोलीस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला. त्यानंतर पोलीस आणि स्थानिकांनी डंपर आडवा लावत कंटेनर अडवला. संतप्त स्थानिकांनी कंटेनर चालकाला चोप दिला. यानंतर पोलिसांनी चालकावर कारवाई केली.
चाकण शिक्रापूर अपघात प्रकरणातील कंटेनर चालकाला झालेल्या मारहाणीत तो गंभीर जखमी झालाय. चालकाची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्याला पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं. फेरीवाल्यांच्या न्याय हक्कासाठी आरपीआय आठवले गटानं भीक मागो आंदोलन केलं. फेरीवाल्यांचं पुनर्वसन करा अशी मागणी करण्यात आली, तर पात्र फेरीवाल्यांवर पोलीस प्रशासन अन्याय करत असल्याचा आठवले गटानं आरोप केला. धारावी पुनर्वसन प्रकल्पाला मालाड आक्सा गावातील गावकऱ्यांनी विरोध केलाय. आमदार अस्लम शेख यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी जमीन मोजणीसाठी आलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना हुसकावलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून मुंबईसाठी विमानसेवा सुरू करावी अशी मागणी उबाठा पक्षाच्या वतीनं करण्यात आली. या मागणीसाठी मालवण इथे जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं. या मागणीचा मेल केंद्रीय उड्डाण मंत्र्यांना करण्याचं आवाहनही करण्यात आलं. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक इथे अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या थडग्यांविरोधात सकल हिंदू समाज आक्रमक झाला. अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी मोहीम राबवण्याचा निर्धार सकल हिंदू समाजानं केलाय. गेल्या काही दिवसांपासून कळंब शहरात गुन्हेगारी वाढली आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. मात्र पोलीस या प्रकरणांमध्ये लक्ष घालत नसल्यानं आक्रमक झालेल्या नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची भेसळ होत असल्याचं लोकांचं मत आहे. त्यानंतर एका दिवसात 1062 नमुने तपासले असून त्यांचा 2 दिवसात अहवाल मिळेल अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिली आहे. सातारा येथील कराडमध्ये पुन्हा एकदा रेती माफियांची चर्चा सुरू झालेली आहे. कराडच्या कृष्णा कोयना प्रति संगमावर राजरोसपणे अवैधरित्या माती उपसा केली जाते. दरम्यान या उत्खनन करणाऱ्यांवर कधी कारवाई होणार असा सवाल पर्यावरण प्रेमींनी केलाय. शेतमालाचे भाव घसरल्यानं यवतमाळ जिल्ह्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्यानं योग्य हमीभाव देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर मद्यपान करून वाहनं चालवणाऱ्या संख्येत वाढ होते आणि दरम्यान बुलढाण्याच्या मेहकरजवळ दारूच्या बाटल्यांचा सडा पडल्याचं दिसून आलं. त्यामुळे महामार्ग वाहतूक पोलिसांकडून वाहन चालकांची चाचपणी होतीये. सविस्तर बातमी पाहूया. तर चाकणप्रमाणे नवी मुंबईमध्ये मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भरधाव वेगाचा थरार पाहायला मिळाला. वेगात असलेला कंटेनर एका वळणावर आला असता चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कंटेनर उलटला. अपघाताचा हा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती भरधाव वेगाचा कहर पाहायला मिळालाय. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती मुंबईकडे एक कंटेनर भरधाव वेगाने येत होता. भरधाव वेगाने येत असतानाच या कंटेनर चालकाचं नियंत्रण सुटलं आणि एका वळणावरती या कंटेनर थेट पलटी झाला. या दुर्घटनेमध्ये या कंटेनरचा चालक जखमी झालाय. सुदैवाने याच वेळेला बाजूला कोणतंही वाहन नसल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. या दुर्घटनेमुळे या भागात वाहतूक कोंडी झालेली होती. वाहतूक पोलीस आणि इतर यंत्रणांनी हा कंटेनर बाजूला केल्यानंतर वाहतुकीची कोंडी सुटली आहे. पुण्यातील चाकण शिक्रापूर महामार्गावर भरधाव कंटेनर चालकाचा थरार पाहायला मिळाला. या भरधाव कंटेनरनं अनेक वाहनांना धडक दिली. कंटेनरच्या धडकेत 4 जण जखमी झालेत. पळून जाणाऱ्या कंटेनर चालकाला डंपर आडवा घालून दुचाकीस्वारांनी थांबवलं आणि त्याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं. पुण्याच्या चाकण शिक्रापूर महामार्गावर एक कंटेनर चालकाने हैदोस घातलाय. तब्बल 30 किलोमीटरपर्यंत या कंटेनर चालकाने अनेकांना धडक दिली आहे. कंटेनरच्या धडकेत 4 जण जखमी झाले. या अपघाताची सुरुवात चाकणच्या माणिक चौकातून झाली. तिथे एका मोटरसायकलला उडवलं. त्यात 3 महिला जखमी झाल्यात. भीतीपोटी तो कंटेनर चालक सुसाट वेगाने शिक्रापूरच्या दिशेने पळ काढू लागला. पळून जात असलेल्या कंटेनरचा पोलिसांनी पाठलाग सुरू केला. हे पाहून चालकाने कंटेनरचा वेग वाढवला. वाटेत येणाऱ्या वाहनांना उडवत तो बेफाम निघाला होता. पुढे पोलिसांची एक गाडी कंटेनरला रोखण्यासाठी थांबली होती. मात्र कंटेनर चालकाने पोलिसांच्या वाहनाला सुद्धा धडक दिली आहे. वाहन चालकाने अतिशय वेगात गाडी चालवून साधारणतः 6 ते 7 वाहनांना धडक दिली. त्यामध्ये चाकण पोलीस स्टेशनच्या गाडीला देखील धडक दिली. चाकण ते जातेगाव या 30 किलोमीटर अंतरापर्यंत ही थरारक घटना घडली. स्थानिकांनी रस्त्यावरती डंपर आडवा लावून कंटेनर थांबवत चालकाला बेदम मारहाण केली. तर या काही गावाकडच्या महत्त्वाच्या बातम्या आपण पाहिल्यानंतर यापुढे देखील अशाच बातम्यांचं ओघ सुरू राहणार आहे. त्यामध्ये राज्यातल्या बातम्या असतील, देशातल्या बातम्या असतील, आंतरराष्ट्रीय बातम्या देखील असणार आहेत आणि तुमच्या कामाच्या बातम्या देखील असणार आहेत. मात्र त्याच दरम्यान एक महत्त्वाची आठवण तुम्हा सर्व प्रेक्षकांना करून द्यायची आहे. या सर्व प्रकारच्या बातम्या, मग त्या सामाजिक असो, राजकीय असो, मनोरंजनाच्या बातम्या असो किंवा तुमच्या कामाच्या बातम्या, तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवर पाहू शकताय. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट देणं गरजेचं आहे. आम्हाला
फेसबुक, यूट्यूब, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा. तिथे वेळोवेळी प्रत्येक बातम्यांचे अपडेट हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. पत्राला सुरुवात करूया तर सैफ अली खानवरील हल्ला करणारा हल्लेखोर सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. सैफवर हल्ला केल्यानंतर हा हल्लेखोर जिन्यातून उतरताना सीसीटीव्हीमध्ये दिसलाय आणि या हल्लेखोरानं चाकून नव्हे तर ब्लेडनं सैफ अली खानवर हल्ला केल्याचंही समोर आलंय. अभिनेता सैफ अली खानवरती हल्ला केल्यानंतर हा हल्लेखोर त्याच्या घरातून बाहेर पडला. लिफ्टमधून न जाता हल्लेखोर जिन्याने खाली उतरला. इमारतीच्या जिन्यावरून उतरताना हा हल्लेखोर सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. सडपातर शरीर यष्टी, अंगात टी शर्ट, पाठीवरती बॅग घेऊन हा आरोपी जिन्यावरून खाली उतरताना सीसीटीव्हीत दिसून आलेला आहे. मध्यरात्री 2:33 सुमारास हा संशयित हल्लेखोर या जिन्यावरून खाली येत असताना सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आता हल्लेखोराचा शोध घेत आहेत. दरम्यान या हल्लेखोराने सैफ अली खानवरती चाकून नव्हे तर ब्लेडने हल्ला केल्याची माहिती समोर येते. याच ब्लेडचा तुकडा सैफच्या पाठीमध्ये अडकला होता. तो शस्त्रक्रियेनंतर बाहेर काढण्यात आलाय. सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणी मुंबई पोलिसांनी अनेक पथकं तयार केलेली आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणाचा तपास करतायत. आता आरोपी घरात कसा शिरला या सगळ्या गोष्टींचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर तो त्याच्या कारनं नव्हे तर रिक्षानं रुग्णालयात पोहोचल्याची माहिती समोर येते. आलिशान कास्टचा ताफा दारात उभा असताना सैफला रिक्षानं का रुग्णालयात नेण्यात आलं याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. अभिनेता सैफ अली खानवरती हल्ला झाल्यानंतर त्याला जवळच्याच लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सैफचा मुलगा इब्राहिम अली खानने त्याला रिक्षातून रुग्णालयात दाखल केलं. पण सैफला रिक्षातून का नेलं याची माहिती समोर येते. झालं असं की सैफवरील हल्ल्यानंतर घाबरलेल्या करीनाने त्याच्या मुलाला म्हणजेच इब्राहिम अली खानला फोन केला. तो त्यांच्या घरात जवळच राहतो. इब्राहिम तातडीने तिथे पोहोचला पण रिक्षाने, कारण एवढ्या रात्री कारचे ड्रायव्हर घरी गेलेले होते. त्याने रिक्षाने सैफचं घर गाठलं आणि त्याच रिक्षाने तो सैफला लीलावती रुग्णालयात घेऊन गेला, कारण अँब्युलन्सची वाट पाहण्या इतका वेळ त्यांच्याकडे नव्हता. इब्राहिम आणि सैफच्या स्टाफपैकी एकाने त्याला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळते. सैफवरील हल्ल्यानंतर करीना खूपच घाबरलेली होती. संपूर्ण कुटुंबच मानसिक धक्क्यात होतं. तेच दर्शवणारा करीनाचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. यात करीना तिच्या घराखाली मदतनीसांसोबत दिसून येते. यात करीना अस्वस्थ दिसत असून सतत फोन चेक करत असल्याचंही दिसून येत आहे. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या 50 बातम्या वेगवान स्वरूपात. सुरुवात करूयात. अर्थसंकल्पापूर्वी केंद्र सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलाय. केंद्रीय मंत्रिमंडळानं 8व्या वेतन आयोगाला मंजुरी दिलेली आहे. लवकरच आयोग गठन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींना 26 जानेवारीच्या आधीच जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार असल्याचं मंत्री अदिती तटकरे यांनी जाहीर केलंय. 26 जानेवारीच्या आधी जानेवारी महिन्याचा लाभ मिळेल असा प्रयत्न सुरू आहे असं तटकरे म्हटलंय. शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला लवकरच सुरुवात होणार आहे. त्यासाठी 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू होणार आहे. त्यामुळे शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांना आणखी संधी आली आहे. सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसंच राज्यात नाविन्यता शहरांची म्हणजेच स्मार्ट सिटी स्थापना करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे. पगार न मिळाल्यानं धारावी येथील बेस्टच्या काळा किल्ला आगारातील ओलेक्ट्रा बस कंपनीच्या कंत्राटी चालकांनी संप पुकारलाय. 100हून अधिक चालक संपावर गेल्यानं आगारातील बस रस्त्यावर आल्या नाहीयेत आणि त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे पुन्हा हाल सुरू आहेत. गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकांसाठी मुंबई महापालिकेचे सुमारे 60,000 कर्मचारी निवडणूक कामासाठी जुंपले होते. वारंवार तगादा लावल्यानंतर हे कर्मचारी महापालिकेत परतले असले तरी अद्याप 586 कर्मचारी परतलेले नाहीयेत. यापैकी 47 जणांचा पगार रोखला असल्याची माहिती निवडणूक विशेष कार्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. खराब रस्त्यामुळे देशात अनेक ठिकाणी बळी जात आहेत. खराब रस्ते बांधल्यास अजामीन पात्र गुन्हा ठरवण्यात यावा. अपघातांसाठी रस्ते आणि कंत्राटदार तसंच अभियंत्यांना जबाबदार धरून त्यांना तुरुंगात पाठवावं असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाचं पात्रता निकष 50 वरून 15% केल्यानंतर प्रवेशासाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन नोंदणीचे तिसऱ्या फेरीसाठीचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार विद्यार्थ्यांना 23 जानेवारीपर्यंत नोंदणी, प्रवेश शुल्क आणि आवश्यक कागदपत्र संकेतस्थळामार्फत भरता येणार आहे. मुंबईमध्ये तोट्यात असलेल्या एसटीला नफ्यात आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे पडून असलेल्या तब्बल 1800 हेक्टरपैकी 1200 हेक्टर वापरण्यायोग्य जमीन भाडेतत्वावर बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या योजनेच्या माध्यमातून 5 वर्षात विकसित करणार असल्याची माहिती परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
राज्यातील कामगारांसाठी आरोग्य सुविधा पुरवणाऱ्या राज्य कामगार विमा सोसायटीनं राज्यात 18 नवीन रुग्णालये उभारण्याचा निर्णय घेतलाय. यापैकी सर्वाधिक 4 रुग्णालये रायगडमध्ये तर छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यामध्ये प्रत्येकी 2 रुग्णालये मंजूर झाली आहेत. या रुग्णालयासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. मुंबई महापालिकेच्या विविध खात्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या अभियंत्याच्या कामात पारदर्शकता यावी यासाठी प्रशासनानं माय बीएमसी सचेत ॲप्लिकेशन विकसित केलेलं आहे. प्रत्यक्ष कार्यस्थळी होणाऱ्या कामांची माहिती या ॲपमध्ये भरण्याची सूचना अभियंत्यांना करण्यात आली आहे. मात्र पालिकेच्या या निर्णयाविरोधात अभियंत्यांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये अविश्वासाची भावना निर्माण झाली आहे. अनधिकृत बांधकामातील रहिवाशांना बांधकामावरील मालकी हक्क हा बेकायदा कागदपत्रांच्या आधारे मिळालाय. त्यामुळे अशा रहिवाशांना कोणतंही संरक्षण देता येणार नाही असं निरीक्षण उच्च न्यायालयानं नोंदवलंय. तसंच भिवंडीजवळील काल्हेर स्थित एका गृहसंकुलातील 5 बेकायदा इमारतींना पाडकाम कारवाईपासून संरक्षण देण्यास न्यायालयानं नकार दिलाय. पादचारी पुलांचा वापर होत नसल्याचं समोर आल्यानंतर पुणे महापालिकेनं या पादचारी पुलांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. या पुलांवर तातडीनं स्वच्छता मोहीम राबवून क्षेत्रीय कार्यालयांकडे पुलांच्या स्वच्छतेची जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पुणे शहरातील गरजू महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी गुलाबी रिक्षा खरेदी करण्यास अर्थसहाय्य देण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय. राज्य सरकारनं नुकतीच पिंक ई रिक्षा योजना राज्यात लागू केलेली आहे. त्याची अंमलबजावणी महापालिकेकडून केली जाणार आहे. पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाच्या नाऱ्याला अधिक बळ देण्यासाठी पीओपी बंदीची यावर्षीपासून काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेनं घेतलाय. ठाणे पालिका मूर्तिकारांना माती आणि जागा देणार आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात सामाजिक न्याय खात्याचे मंत्रिपद भूषवत असतानाही सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदावरून स्वतःहून पायउतार न झाल्यानं राज्य सरकारनं अखेर संजय शिरसाट यांना सिडकोच्या अध्यक्षपदावरून हटवलंय. नगरविकास विभागानं यासंदर्भातील शासन निर्णय जारी केलाय. कोल्डप्लेच्या मुंबईमधील कॉन्सर्टची उत्सुकता सध्या शिगेला पोहोचली आहे. मुंबईमध्ये 18, 19 आणि 21 जानेवारीला नेरूळच्या डॉक्टर DY स्टेडियमवर ही कॉन्सर्ट होणार आहे. ब्रिटिश बँड कोल्डप्ले सध्या म्युझिक ऑफ द स्पेस वर्ल्ड टूरमध्ये भारतात आलेले आहेत. बँडमधील क्रिस मार्टिन मुंबईमध्ये दाखल झालाय. नवी मुंबईमध्ये होणाऱ्या कोल्डप्ले कार्यक्रमाच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार झाल्याच्या आरोपाच्या निमित्तानं एक महत्त्वाचा आणि चिंताजनक मुद्दा जनहित याचिकेतून उपस्थित करण्यात आलाय. मात्र हा काळाबाजार रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्व किंवा ठोस उपाययोजना राज्य सरकारच आखू शकते. तो अधिकार राज्य सरकारलाच असल्याचं उच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय. नवी मुंबईमध्ये प्रथमच जागतिक कीर्तीच्या कोल्डप्ले या संगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या संगीत कार्यक्रमाला लहान मुलांना घेऊन जाण्यावर जिल्हा बाल संरक्षण विभागाकडून बंदी घालण्यात आली आहे. लहान मुलांना संगीत कार्यक्रमातील आवाजामुळे होणारा त्रास लक्षात घेता ही अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. बाजारात नवीन तांदूळ विक्रीला आला असून जुन्या तांदळापेक्षा नवीन तांदळाचे दर वाढलेले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी तांदळाच्या दरात 10 ते 12 रुपयांची वाढ झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भात उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात येतं. राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक 70,035 इतकी झालेली आहे. तर सोयाबीनला 4,040 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. मकर संक्रांती निमित्तानं बाजारपेठेमध्ये गुळाची मागणी वाढली आहे. सांगलीतील बाजार समितीमध्ये दररोज सरासरी 518 क्विंटलपर्यंत आवक होते आणि सौद्यामध्ये सर्वसाधारण दर 3,720 ते 4,140 रुपयांपर्यंत मिळतोय. राज्यात एकूण 93,514 क्विंटल कांद्याची आवक झाली होती, ज्यात 56,746 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली आहे. लाल कांद्याला सर्वाधिक आवकेच्या चांदवड बाजारात कमीत कमी 1,000 तर सरासरी 1,800 असा दर मिळाला. देशभरातील बाजार समित्यांमध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर 2024 या सोयाबीन विक्रीच्या मुख्य काळात 46 लाख टन सोयाबीनची आवक झाली. त्यापैकी डिसेंबर अखेर नाफेडच्या वतीनं देशभरातील विविध खरेदी केंद्रांवर 8.12 लाख टन सोयाबीनची हमी भावानं खरेदी करण्यात आली. पुण्यात ऊस गाळप हंगामानं आता जोर पकडलेला आहे. बदलत्या हवामानामध्ये पुणे विभागात 114,92 टन ऊसाचं गाळप पूर्ण झालंय. 8.88% उतार्यानुसार 3,000 क्विंटल साखरेचं उत्पादन झालंय. तर राज्यात सर्वाधिक उतारा कोल्हापूर विभागात 10% इतका आहे. सविस्तर बातमी पाहूयात. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात फरार असलेला संशयित आरोपी कृष्णा अंधाळे हा नाशिक परिसरात फिरत असल्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि या व्हायरल फोटोचा पोलिसांनी शोध घेत नाशिकच्या मुक्तिधाम परिसरात सर्च ऑपरेशनही केलं. मात्र यात कृष्णा अंधाळे नाशिक पोलिसांना मिळून आला नाही आणि त्यामुळे नागरिकांना दिसलेला व्यक्ती नेमका कोण होता याचा उलगडा मात्र होऊ शकला नाहीये. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 8 जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. मात्र यातील कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे.
हाच कृष्णा आंधळे काल रात्री नाशिकच्या मुक्तिधाम आश्रमात वास्तव्यास असल्याची चर्चा सुरू झाली आणि त्याच्याशी मिळते जुळते काही फोटो सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल झाले. नाशिक पोलिसांनी मुक्तिधाम आश्रमात जात सर्च ऑपरेशन केलं, मात्र पोलिसांना त्यात काहीही हाती लागलेलं नाहीये. CCTV फुटेज तपासले, त्यानंतर तिथे जे भाविक येतात त्यांचे रजिस्टर्स नोंदणी ते पण पडताळले. तर असा कोणताही इसम किंवा संशयित त्या ठिकाणी असल्याची माहिती ही खोटी होती किंवा अफवा होती असं आम्हाला निदर्शनास आलेलं आहे. कृष्णा आंधळे हा संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेपासून फरार आहे. तो नेमका कुठे आहे याचा कसून शोध पोलीस घेत आहेत. संतोष देशमुख हत्याकांडातील आकाचा बाका 50 लोकांना महिन्याला ठराविक रक्कम पाठवायचा असा आरोप सुरेश धस यांनी केलाय. सुरेश धस यांच्या या विधानानंतर त्यांचा रोख नेमका कुणावर आहे याबाबत विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. देशमुख हत्याकांडावरून सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यावरून त्यांनी वाल्मिक कराडसह काही पुढाऱ्यांवरती जोरदार निशाणा साधलाय. आकाचा बाका दर महिन्याला ठराविक लोकांना काहीतरी रक्कम पाठवत होता. ठराविक शब्द वापरतो. ठराविक लोकांना आता तुमचं तुम्ही समजून घ्या असं धस म्हणाले. आकाचा बाका 50 लोकांना प्रत्येक महिन्याला काहीतरी ठराविक रक्कम पाठवत होता आका. ज्यांनी ज्यांनी संतोष देशमुख यांना अतिशय क्रूरपणे मारलं ते सगळेच्या सगळे फासावर जाण्यासाठी निश्चितच न्यायालयीन चौकशीचा फायदा होईल असं धस म्हणाले. ज्यांनी ज्यांनी संतोषला अतिशय निर्दयपणे क्रूरपणे मारलेला आहे ते सगळेच्या सगळे फासावर जाण्यासाठी निश्चितच न्यायालयीन चौकशीची सुद्धा या ठिकाणी फायदा होईल. मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणं आणि न घेणं हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यामुळे मी त्या विषयावरती बोलणार नाही असं सुरेश धस म्हणाले. यासोबतच बातमीपत्रामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.